दारुगड बाई आता दारुगड बाई दारुगड बाई आता दारुगड बाई दारुगड बाई आता दारुगड बाई दारुगड बाई या बाई तू काही दारुगड बाई पाणवठ्यावर गेलेली आई सई सलामत येत नाही, शेतामध्ये गेलेली बाई जिवंत घरी येत नाहीये. आणि हे तर सोडाच, नवीन जन्माला आलेल्या मुलांना राम आणि कृष्ण नाव ठेवलं तरी पोरं मारल्या जायची. म्हणून सरदारांच्या मुलांची नावं सुद्धा शहाजीनी शरीफनी ठेवल्या जाऊ लागली. दारुगड बाई आता दारुगड बाई दारुगड बाई आता दारुगड बाई दारुगड बाई जन्माला आलेली एक तेज पूज्य व्यक्तिमत्व असणारी मुलगी आहे. जाधवांच्या कुळामध्ये जन्माला आलेलं कन्यानंद भोसल्यांच्या कुळामध्ये सिंह म्हणून आलंय. आणि देरूरच्या भोसल्यांचं मूळ आपल्या कुलदैवताच्या दर्शनाला त्र्यंबकेश्वरला गेलेलं आहे. केळोजीराजे भोसल्याची विधवा त्या गोदावरी स्नानाला गेली असताना मुघलांचा सरदार महाबत खानानं यावं आणि भोसल्यांच्या विधवेला उचलून न्यावं. आऊ साहेबाच्या तळपायाच्या मस्तकाला गेली आहे. आऊ साहेबांना शहाजी राजांच्या समोर जाऊन विचारावं, कसले राजे, आपल्या आयाबायांच्या अब्रू जर राखता येत नसतील तर राजेपणाची झूल फेकून द्यावी. दारुगड बाई आता दारुगड बाई दारुगड बाई आता दारुगड बाई रईसेची धावत पडलो आऊचा चढचढ आऊचा चढचढ आऊचा चढचढ आऊचा परिंद्याला आऊ साहेबनी शहाजी राजे धाराशिव जिल्ह्यामधला परिंदा किल्ला आहे. आणि आऊ साहेबाला दिवस गेले 2 महिन्याचा गर्भ त्यांच्या पोटामध्ये. 1629 चा काळ चालू आहे आणि देवगिरीवरून बातमी आली आहे वाऱ्यासारखी. निरापराध निष्पाप असताना निजामानं लखुजीराजे जाधव आणि त्यांच्या मुलांची हत्या केली आहे. आऊ साहेबांच्या तळपायाची आग मस्तकाला जावी, मुठी आवळल्या जाव्या, डोळ्यातून अश्रूंच्या ऐवजी रक्तांच्या धारा निघाव्या आणि एल्गार झाला. 1629 मध्ये पुणे, सुपे आणि इंदापूर हे परगणे स्वतंत्र म्हणून घोषित करण्यात आले. मराठ्यांचं पहिलं स्वराज्य या धर्तीवर अवतरलं. पण मुरार जगदेव पंडितानं साधून यावं आणि पुण्यावरून गाढवाचा नांगर फिरवावा. आता साहेबांना शिवनेरीच्या कुशीमध्ये जावं लागलं. अत्याचाराच्या बातम्या ऐकू येतात आणि आऊ साहेबांना त्या शिवाई देवीच्या चरणी जावं, तिला विनवणी करावी, हे जगदंबे भवानी तुझ्या कृपेने त्याच्यावरती तलवारींचा पाऊस पडल्या जायचा. मराठी माणसाला स्वाभिमानानं जगता यायला आणि आऊ साहेबांना त्या शिवाई देवीच्या चरणी जाऊन प्रार्थना करावी, हे जगदंबे स्वाभिमान
दार जे तू बंद केलंय ते तू उघडलं पाहिजे. आणि फाल्गुन मध्य तृतीया सखे 1551 हस्त नक्षत्राला प्रारंभ झालेला आहे. गुरुवारचा दिवस आहे. सूर्य गर्दीला गेलाय आणि बाळांतरीची खोली सजवल्या गेली. ढाल तलवार पूजेला ठेवल्या गेली. बाहेर बसलेल्या कारभाऱ्याला म्हणायला लागला, साहेबांच्या पोटी आता काही जन्माला येणार आहे. डोहाळे तर विचित्रच आहे. तिरंदाजी करावी, तलवारबाजी करावी, घोड्यावरती मान टाकावी असे डोहाळे आणि सुई पळत आली. ऐकलं का? ऐकलं का? अहो साहेबाच्या पोटी पुत्ररत्न जन्माला आलाय. सर्वत्र हर्ष कल्लोळ वाजला. झोपडीत नव्हता दिवा उजेड झाला. अन झोपडीत नव्हता दिवा उजेड झाला. जाऊच्या पोटी सूर्य जन्मला. सूर्य जन्मला सखे सूर्य जन्मला. अन ते जाऊच्या पोटी सूर्य जन्मला. सूर्य जन्मला सखे सूर्य जन्मला. हे जाऊच्या पोटी सखे शिव जन्मला. शिव जन्मला सखे शिव जन्मला. हे जाऊच्या पोटी तनिया काळ काळ वीज कडडली. अन ताई दिशा अंधारल्या खूप कडडली. अन कावले कावले हृदय कडडली. अन जाई वाणी वचन धडली. शिव जन्मला शिव जन्मला.